आपण जे 4 तारखेला भीमाशंकर सहकारी साखर कारखाने जे पाणी सोडलं होतं त्याबद्दल जे आपण एक बातमी केली होती, त्या बातमी संदर्भात आपल्याला दाखवायचं, कारण तो रात्रीचा टाइम होता. त्यामुळं आता तुम्हाला दाखवतो का. हे बघा, आता आपण दिवसाच आलेलो आहे. हे बघा, हे जे पाईप आहे आणि ह्या ठिकाणावरून ते पाणी येत होतं, जे रात्रीचं तुम्हाला दाखवत होतो ते. आणि 27 तारखेला पण पाणी भरपूर मोठ्या प्रमाणात चाललं होतं, तो पण आपण रात्रीचा व्हिडिओ काढला होता. आणि 28 तारखेला दुपारच्या टायमाला कारखान्याच्या जेसीबीने ह्या ठिकाणी पाईप गाडून इथून खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे पाणी पांगलेलं होतं. आणि ते पाण्यापासून ग्रामस्थांना थोडा या जायला त्रास होता, म्हणून त्यांनी पाईप गाडला. आणि पाईप गाडल्यानंतर बघा, इथून हे पाणी असं येत होतं. इकडं इकडे दाखवा जरा झूम करून. हे बघा, हे पाणी इकडून इकडून येत होतं आणि इथं खूप मोठ्या प्रमाणात असा पाणी साठा होत होता. हे बघा, आता तुम्ही आता बघू शकता की हे जे थोडक्यात पाणी आता 3 दिवस थोडक्यात सांगायचं म्हटलं तर 4 तारखेपासून म्हणजे 5 तारखेपासून कारखान्याने पाणी बंद केलेलं आहे. आम्ही धन्यवाद मानतो त्यांचं. तरी पण 4 दिवसाचं पाणी साठलेलं आहे. त्या साठलेल्या पाण्यावरती बघा, मच्छर बघा तुम्ही. जरा मच्छर झूम करून दाखवा थोडस मच्छर. मग एवढं जर पाण्यावरती मच्छर वगैरे होत असतील तर कारखाना म्हणतो चांगलं पाणी आहे. ठीक आहे, आम्ही मान्य केलं चांगलं पाणी. मग हे मच्छर पाण्यावरती बसल्यात, उद्या डेंग्यू, मलेरिया असे अनेक आजारांना सामोरे जावं लागेल चिचगाव वस्तीला. आणि तेच विषयाने आज चिचगावातली ग्रामस्थ आलेले आहेत, त्यांच्याशी पण आपण थोडीशी वार्ता करणार. पण थोडक्यात तुम्हाला सांगायचं म्हटलं तर ह्या ठिकाणी आल्यानंतर ह्या ठिकाणावर हा प्रवाह बघा कसा वाहत होता त्या टायमाला. आणि हे पाणी असं सरळ जात होतं. सरळ गेल्यानंतर त्या ठिकाणी पाईप गाडलेले आहेत आणि त्या पाईपातून खाली वड्याला जाताना आम्ही तुम्हाला दाखवलं. आता इथून थोडं झूम करून दाखवा. तो हिरवा पात्रा दिसतोय, त्या ठिकाणी एक तळ आहे. त्या तळ्यातून सुद्धा पाणी कितीतरी वेळा सोडलेलं आहे. आणि खाली तर आपण तुम्हाला पारगाव काठापूर रस्ता दाखवलेला, तरी पण आपण परत दाखवणार आहोत. तर आता चला, तर गावातील चिचगाव वस्तीतील काही ग्रामस्थ आहेत आपल्याकडं, त्यांना पण थोडस आपण विचारणा करूया. ग्रामपंचायत सदस्य किरण भाऊ, नमस्कार. 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 आपला परिचय सांगा पूर्ण. मी किरण ढोबळे, ग्रामपंचायत सदस्य पारगाव. आता तुम्हाला काय वाटतं, कारखान्याने आता 4 तारखे 5 तारखेपासून पाणी बंद केलंय, पाणी बंद होईल का ते? आता याबाबत शंकाच आहे तशी, पाणी बंद होईल का नाही होईल. कारण हे एकदा नाही झालेलं, अनेक वेळा यांनी पाणी सोडले. आपण कुठेतरी आवाज उठवायचा, यांनी त्याच्यावर कुठेतरी मलमपट्टी करायची थोडीफार, 4-2 दिवस 8 दिवस 15 दिवस काहीतरी त्याच्यावरती थोडंसं थांबायचं. आणि अचानक परत लोक शांत झाली का रात्रीचं म्हणा, लोकांची नजर थोडीशी बाजूला झाली का लगेच यांनी पाणी सोडून द्यायचे. अशी अनेक वेळा घटना यांनी केलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्यांना आहे ना त्याच्यात पीएचडी झालेली सारखी झाली. त्याच्यामुळे मला काय असं त्यांना आहे ना काय बोलावा असा खरं तर म्हणजे बघा, हा एक विषय महत्वाचा वाटतो का स्वतः सदस्य असतात आणि मला पण असायला थोडे दिवस काय करतात, ग्रामस्थांना कुठेतरी मलमपट्टी करतात आणि मग घरी झोपले बिपल्यानंतर झोपत रात्रीचं परत पाणी सोडून, हा का भोंगळ कारभार आहे ना, आज अनेक वर्ष असाच चाललेला आहे. पण तरी पण अजून ते एक दिवस तुम्ही मला वाटतं काहीतरी 5-6 महिने आधी जे पाणी सोडले तेव्हा तुम्ही रात्रीचं 4 वाजेपर्यंत एमडी साहेबांनी तुम्ही गेटवरती बसून होते, त्या टायमाला काय त्यांनी आश्वासन दिलं होतं? नाही, आता विषय असा आहे, तुम्ही पत्रकार आहेत, पत्रकार असून इथले ग्रामस्थ आहेत, बरोबर? म्हणून तुम्हाला कुठेतरी ती जाणीव ठेवून आपल्याला त्रास होतोय, म्हणून आपण हे कुठेतरी लोकांसमोर आणलं पाहिजे, हा त्रास कमी झाला पाहिजे. म्हणून तुम्ही ही लोकांपुढे चॅनलच्या माध्यमातून बातमी आणताय. तुमच्या सारख्यांचं नक्कीच कौतुक केलं पाहिजे. तुम्ही ग्रामस्थ आहेत, पण हे कुणी पत्रकार सुद्धा पुढे येत नव्हते. तर त्यावेळेस आपण आपला स्वतःचा मोबाईल काढायचा. मग आता दुसरा विलाज नाही ना, जर लोकांपर्यंत जर पोहोचायचं असेल तर सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःच मीडिया बनायचं. हे तुम्हाला त्या दिवशी पण आपण रात्रीचं मी सांगितलेलं आहे. आणि तुम्ही जसं म्हटले की 5-6 महिन्यापूर्वी एकदा, त्याच्या आधी जुलै महिन्यात गेल्या वर्षी 1 वर्ष झालं जवळजवळ. म्हणजे त्यावेळेस देखील मी स्वतः मला अशी बातमी कळली की पाणी सोडलेलं आहे. बरं, कळली म्हणजे काय, असे काय कोण बाहेरचे लाखनगावचे, निरगुडसरचे किंवा बाजूचे लोणी धामणीचे इकडले येऊन सांगणार आहेत का? सांगणारे सुद्धा कारखान्यात डिपार्टमेंट मधलीच माणसं आहेत.
पण का सांगतात ते त्यांना आवाज उठवता येत नाही म्हणून का हा माणूस त्यासाठी लढतोय ते माझ्यापर्यंत ती बातमी सांगतात म्हणून मी ते प्रत्यक्ष 4-5 पोरं घेऊन आलो बघितलं परिस्थिती एवढं वाईट हे होतं की डायरेक्ट 15-15-20-20च्या मोटरी प्रेशरनी चालतील अशा पद्धतीने पाणी ते सगळं खाली सोडलं होतं. आता विशेष जर तुम्हाला जर विचारायचं म्हटलं तर म्हणजे मुद्दा हा महत्वाचा आहे का तुम्ही आत्ताच आवाज उचलता, ग्रामस्थ आत्ताच जागे झालेत, इथून मागे 23 वर्ष झाले, 25 वर्ष झाले, तोपर्यंत आवाज का नाही उचलला? तुम्ही आवाज उचलला ठीक आहे, आणि असे ग्रामस्थ पण म्हणतात इथून मागे काय चीज काय वस्ती झोपली होती का? हो का? पहिली गोष्ट जे कोणी असं म्हणत असेल किंवा एखाद्यानी तुमच्या चॅनलला कमेंट केली असेल तर मी पहिल्यांदा आहे ना त्याच्या बुद्धीची कीव करतो नाही का. आपण राहायचं कुठंतरी मंचर खेड पुन्हा दुनिया इकडं तिकडं आणि जिथं ज्यांना त्रास आहे ज्याचं जाळतं ना त्याला कळत. तुम्ही उंटावून शेळ्या हाकायची कामं करू नका. मला त्यांना सल्ला आहे काय किंवा तुम्ही त्यांचा लाभ घेतलाय का कोण येत आता हे शोधापर्यंत आम्हाला जायची गरज नाही त्यांना एवढं महत्व देण्याची. पण हा आमच्या आरोग्याचा प्रश्न आहे. तुमच्या घरी जर आणून जर पाईपलाईन सोडायची मग तुम्हाला लय वाटतंय ना समजा जो कोणी म्हणलाय ना समजा इथून मागे त्रास होता का नव्हता तुझ्या घराच्या बाजूला आणून जर सोडलं नाही मग तुला मच्छरांनी डासांनी सगळ्यांनी तोडल्यावर तुझी काय अवस्था होणार आहे. आता थोडं साठलेलं पाणी आहे, त्याच्यात किती मच्छर साठलेले ते आम्ही आता दाखवलेलं कॅमेरामध्ये. आणि हे नाही ना ते 12 महिने यांची हीच परिस्थिती किती बोलावं यांना ना. खरं तर आपले ना जीव तुटायला लागलाय बोलून बोलून नाही का. म्हणजे यांना काही त्याचं गांभीर्यच नाहीये. आणि म्हणून ज्या वेळेस समजा अशा गोष्टी आमच्यापर्यंत येतील का कारखाना प्रशासन पाणी सोडणारे किंवा त्या वेळेस आपण रात्रीच वेळ पाहायची नाही, दिवसा पाहायचं नाही. आपण त्या ठिकाणी रात्रीचं 12 वाजलेलं असू 1 वाजलेलं असू त्या स्पॉटला यायचं, ती पाहणी करायची, गेटला जायचं आणि तिथं त्यांना सांगायचं ही काय परिस्थिती आहे. अक्षरशः गेल्या वर्षी मी ज्यावेळेस इथं ती सगळी परिस्थिती बघितल्यानंतर गेटला गेलो आणि तिथं त्यांना विचारलं काय नाही म्हणले पाणी सोडलंच नाही. म्हणजे आमचे जे डोळ्याला दिसतंय म्हणजे काय आम्ही ते काय खोटे का काही. तुम्हीच खोटे म्हणावं लागेल. मग असं त्यांचं बऱ्याच वेळा प्रयत्न झालेले आहेत. मग आम्ही त्यांना कितीतरी वेळा म्हणलं चला ना आमच्या सोबत लगेच दूध का दूध पाणी का पाणी आहे की नाही चालू येतात का? नाही येते पाहायला. मग अक्षरशः त्यावेळेस मी म्हटलं ठीक आहे तुम्हाला नाही हे करायचं मी तिथं गेटला बसून राहिलो. तर त्याच्यानंतर मग कारखान्यातून काहीतरी एमडींना फोन गेला वाटते. मग एमडी तिथं आले 12:30 वाजल्यापासून 3:45 वाजेपर्यंत एमडी माझ्या शेजारी खुर्ची लावून बसले होते. काही करा एवढ्या वेळेस फक्त हा विषय हे करा आम्ही त्याच्यावरती काहीतरी उपाययोजना करू. पण मग त्याच्यानंतर परत 4-6 महिन्यापूर्वी मला परत यावं लागलं, परत मुद्दा घ्यावा लागला. मग तुम्ही जर वारंवार ह्या सगळ्या गोष्टी हे करताय म्हणजे तुम्हाला ह्या वस्तीचा असेल आरोग्य याच्या बाबत कुठेही तुम्हाला गांभीर्य दिसत नाही. उद्या हे आपला प्लॅन चालला पाहिजे याच्यातून आपल्याला करोडोचं उत्पन्न भेटलं पाहिजे. पण जनता मेली पाहिजे. मेली तरी काही त्यांना फरक नाही ना. मला सांगा पहिला कारखानाच होता. जे म्हणतात की समजा याचा किती त्रास इथून पाठीमागे झाला नाही का समजा बरोबर. आता मेन मुद्द्यावर हा ते काय म्हटले की इथून पाठीमागे त्रास होत नव्हता का. अरे मला एक सांगायचंय की 2000 साली कारखाना चालू झाला बरोबर. एक कोणत्याही कारखाना असेल किंवा एखादा प्लॅन्ट असेल तर त्याचा काही लगेच तुम्हाला त्रास जाणवत नाही. हळूहळू ज्यावेळेस त्याच्यामध्ये वाढ होत जाते. पहिला कारखान्याचा त्रास होता पण तो थोडा कमी प्रमाणात होता. हा म्हणजे मुद्द्यावरती जर केलं तर 2000 साली जो साखर कारखाना चालू झाला भीमाशंकर सहकारी साखर कारखाना, तर ह्या साखर कारखान्याचा टोटल 23 वर्ष हा त्रास नव्हताच. कारण साखर कारखाना वस्तीपासून खूप मोठ्या अंतरावरती आहे आणि तो त्रास कळत न कळत होता म्हणून चिचगाई वस्ती काय याच्यावरती आवाज उचलत नव्हती. मग आता आवाज का उचलता? नाही मला सांगा ना. मला त्यांना सांगायचंय का पहिली कॅपॅसिटी कारखाना चालू झाला त्यावेळेस किती टन गाळपाची होती? 5ची नाही 3-3.5ची अशी काहीतरी होती. वाढत मला हे सांगायचे त्यांची बुद्धी ना त्यांनी जरा वापरावा. हे जे म्हणतात ना का समजा पहिला त्रास नव्हता का. अरे तुम्हाला एवढं लक्षात यायला पाहिजे का त्यावेळेस त्याची कॅपॅसिटी कमी होती. तुम्ही वाढत कोणताही पण एखादा प्रोजेक्ट वाढत नेला त्यानंतर त्याच्यातून बाहेर पडणारे प्रदूषण हे हळूहळू वाढतच ना. हा मला अक्षरशः माझ्या तोंडात वेगळे शब्द येतात त्यांच्याबद्दल पण मी आता ते बोलत नाही. येणारच कारण त्रास हा जो आहे. आता ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांना ग्रामस्थ पण वारंवार याचे बोलत असतात कारण ते आवाज उचलतात म्हणून त्यांना बोलतात. मग आता ते जे बोलले का वेगळे शब्द पण कसं होतं कुठेतरी आवर घ्यावा लागतो. आणि खरोखरच हे एक
उद्रेक काही दिवसांनी होऊ शकतो कारखान्यामार्फत, तेव्हा कारखान्याने लवकरात लवकर सावध. बोला पुढे अजून काय. नाही नाही. आणि त्या दिवशीच आपण जे समजा त्यांना दाखवलं नाही करून बॉटल तुम्ही आणल्या होत्या, ते आपण त्यांना सांगितलं की अशा अशा पद्धतीने ते पाणी सगळं खराब आहे, तर कोणताही अधिकारी, मी तुम्हाला सांगितलं त्या मुलाखतीमध्ये, का कोणताही अधिकारी म्हणणार नाही का हे खराब पाणी म्हणून. ते झाल्याच्या नंतर यांनी काय केलं की आम्ही कसे चांगले आहेत, कारखाना कसं चांगलं काम करतो हे दाखवण्यासाठी पोलीस स्टेशनला गेले. पोलीस स्टेशनवरून काय सांगितलं, म्हणजे जनतेला असं दाखवायचंय त्यांना की आम्ही काम चांगलंच करतोय. कुणी काम वाईट केलं? ठेकेदार जो ठेवलेला आहे ठेकेदारांनी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा एक कारखान्याचा परमनंट कर्मचारी, मला त्याची नावं माहिती आहे, तो आपल्या गावातलाच आहे काय. परंतु मला एक म्हणायचे, तुम्ही गोरगरीबा जाऊन तिथं गुन्हे दाखल केले, बरोबर, त्यांची काय चुकी आहे? मला ते म्हणतात त्या ठेकेदाराने सोडलं पाणी. कर्मचाऱ्यांबाबत मला ठामपणे मला सांगायचंय, हं. कारण हे जे कर्मचारी आहेत हा आमचाच भाग आहे. ते काम करतात, त्या कामाप्रमाणे तुम्ही त्यांना दाम देताय, बरोबर. बरोबर. तुम्ही त्यांची पिळवणूक करू शकत नाही. माझं म्हणणं एकच आहे का तुम्ही त्या गोरगरिबावरती का गुन्हा दाखल केला? आणि जर परमनंट कर्मचारी तो त्याच्या स्वतःच्या मनाने त्याला अधिकार आहेत का हे असं पाणी सोडायचं? कुठंतरी तुम्ही वरचं प्रशासन असेल, खाली आदेश दिल्याशिवाय हे खालचे कामगार काम करतात का? पण विषय कसा आहे, तो कर्मचारी ते राखण्याला असतो. मग ठेकेदारांनी पाणी सोडल्यानंतर त्या कर्मचाऱ्यांनी एमडी साहेब असतील किंवा यांना खबर द्यायला पाहिजे होती, त्यांनी खबर का दिली नाही याची, पाणी सोडलंय म्हणून? नाही नाही, कशा देतील ना. हे सगळं यांचं मिळून जुळून चाललेलं आहे. यांनी फक्त समाजात येऊन दाखवायचं का आम्ही नाही सांगितलं, ठेकेदारांनी केलंय. हे सगळं यांचे एक विचारांनीच करत असते ती काय. आणि त्या दिवशी जे पोलीस स्टेशनला जाऊन फक्त समाजात दाखवायचं चित्र असं उभं केलं ना, की कारखाना सगळं व्यवस्थित काम करतोय, पारदर्शक काम आहे, आमची काही चुकी नाही, उलट बदनामी करताय काय. कारखान्याचं नाव बदनाम करू नका. तुम्ही तुमच्यासारखी मीडिया पुढे येते, इथले ग्रामस्थ पुढे येऊन सांगतात का हा त्रास आहे, म्हणजे आम्ही कारखान्याला बदनाम करतो का? अरे देश पातळीवरती राज्यात तुम्हाला 1 नंबरचे पुरस्कार भेटताय, त्याबाबत कुठं तरी आम्हाला पारगावचं नाव निघतंय, आम्हाला आनंदच आहे ना. म्हणून काय, एक बाजूला जर पुरस्कार भेटतोय आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही जर ही सगळी घाण जर एका वस्तीला लावत असेल आणि त्याच्यात जर त्यांचं आरोग्य धोक्यात येऊन त्यांना जर जीवाशी खेळायला लागत असेल काय, तर आम्हाला असा प्रश्न पडतो कधी कधी का पोल्युशन कंट्रोल वाले हे नक्की रिपोर्ट काय हे करतात, यांना एक प्रकारे हे देश पातळीवरचे 1 नंबरचे पुरस्कार भेटतात कसे, हा कधी कधी मला प्रश्न निर्माण होतो. म्हणजे हे जे घाण जाती याचं त्यांना दाखवतच नसेल पोल्युशन विभागाला. नाही नाही, पहिली गोष्ट आहे ना, हे सगळं मी सांगतोय ना, सगळे मॅनेज आहेत, सगळे मॅनेज आहेत. आणि हे आज म्हणत असतील या मीडियातून, उद्या जर त्यांनी ऐकलं का हे डायरेक्ट सरळ आरोप करतात. मी पोल्युशन कंट्रोलला सुद्धा गेलेलो आहे, तिथं सुद्धा अर्ज दिलेले आहेत. काय यांनी त्याच्याबाबत पोल्युशन कंट्रोल वाल्यांनी दखल घेतली आरोग्याबाबत लोकांच्या? पोल्युशन विभागाला गेले होते तुम्ही? माझ्याकडे पोच आहेत ना तशा. बघा आता पोल्युशन विभागाला पोच असून सुद्धा त्याच्यावरती काय आक्षेप घेत नाही. आता अजून काही ग्रामस्थ बघू काय कसा काय त्रास तुम्हाला होतोय का नाही, म्हणतात इथून मागे त्रास होत नव्हता का, आता काय जागे झाले तुम्ही? नाही, आता किरण भाऊ बोलले ना ते बरोबर आहे का. पहिला त्रास कारखाना होता आमचे 2000 साली चालू झाला, बरोबर. तर ते 20-25 वर्ष आम्हाला कारखान्याचा काही त्रास नव्हता ना. आज 23 वर्ष हा 23 वर्ष. पण हे हा प्लॅन जसा झालाय ना, ते या पाण्याचा त्रास तर तुम्ही दाखवलाच आहे. म्हणजे डिस्लेरी प्लांट इथं आलं. हा तर हे पाणी मुरतं, ते जमिनीत जातं, तर आमचे बोर वगैरे घाण झालेत. पहिली गोष्ट हे नदीला जातं. आता नदीचं पाणी तेच आपलं, आमची गुरं सुद्धा पाणी पिते नाही, कधी कधी नदीचं पाणी पिते नाही. इथपर्यंत अवस्था झालेली. आणि इथं वस्ती बघा आपली किती खाली आहे. बघा इथं इकडे बघा 100 फुटावर वस्ती असं वस्ती चालू झाली. चालू आहे. इथंच तुम्ही घर आहे, इथं शेजारी तुमचीच घर आहे, बरोबर. आणि पहिली गोष्ट तुमचं अभिनंदन का तुम्ही आवाज उठवलाय. निदान आता जागरूकता तरी झाली थोडी थोडी. काय वाटतंय तुम्ही हे नाही का, आणि असं हे चालू ठेवा, आमचा पाठिंबा आहे तुम्हाला नेहमी. काय वाटतंय तुम्हाला, या प्रदूषणाचा काय त्रास होतो का नाही? म्हणतात लोक म्हणतात इथून मग काय झोपले होते का? लोक म्हणतात इथं मागे मागे झोपले होते का, परंतु आता त्यांनी स्वतः इथं पाहिलंय किती त्रास होते जे इथं राहतात. त्याला म्हणावं 8 त्यांना दिवस म्हणावं इथं स्वतः 8 दिवस इथं येऊन राहा तुम्ही, म्हणजे तुम्हाला कळण किती त्रास होतो, किती वास येतो, मच्छर किती चावतात. आता वास येतो का या इथं आम्ही उभे आहे, इथं सुद्धा भरपूर वास सुटलेला आहे पाण्याचा. पुन्हा त्यानंतर डिस्कवरी प्लांट आल्यापासून इथं इकडे पहा तुम्ही समोर ते बसवलेलं आहे चिमणी, त्याच्यातून निघणारा धूर त्यांनी प्रॉपर सोडला पाहिजे. त्याच्यावर पाणी सोडून ते त्याच्यावरती सोडलं पाहिजे. तसं न करता ते डायरेक्ट सोडून देतात. ते डायरेक्ट शेत जे आहे शेतामध्ये माल त्यावरती जाऊन बसते ते राख सगळी. पुन्हा जे कंपाऊंड बांधले त्यांनी याचं सिमेंट मध्ये, त्या खालून पाणी निघतंय सगळं अक्षरशः. ते वखारी खाली पाणी निघतंय शेतकऱ्यांच्या स्वतःच्या वखारी खाली. तिथं माझी वखार आहे, त्याचे माझ्याकडे फोटो आहेत, व्हिडिओ आहेत, जे याच्या खालून पाणी निघतंय ते.
जो त्यांनी बांधलेले भिंत त्याच्या खालून पाणी पाझरतं सगळं त्याचं शेत तळे बांधलेले आहेत आतमध्ये पाण्याचे, त्यामधून पाणी पाझरून त्याचं याच्यातून सर्क्युलेशन खालून निघून पाणी ते शेतीमध्ये येते आमच्या, ते पुन्हा ते कांद्याची वाखारी आमची त्या वाखारी खाली पाणी जाते, त्यामध्ये कारखाना काय करतोय मग त्याचं नुकसान भरपाई म्हणून काय देणार कारखाना आम्हाला त्याचं? पण नुकसान भरपाई घेतल्यानंतर ते असं सोडी तुम्हाला नुकसान भरपाई देत राहणार आणि पाणी सोडित राहणार. नाही ना, आम्हाला नुकसान भरपाई नको आणि पाणी नको आम्हाला, ते घाण पाणी त्यांनी त्यांची विल्हेवाट लावा कारखाने त्याची पाण्याची व्यवस्थित, त्यांचं आणि पाणी आरोग्याची खेळू नये आमच्या, एवढंच आमचं म्हणणं आहे. आरोग्याशी कळू नये. आता सांगायचं तात्पर्य म्हणजे मी सविस्तर तुम्हाला सांगतो. सांगायचं तात्पर्य म्हणजे मुद्द्याचा एक विषय आहे का 2000 साली ज्या टायमाला भीमाशंकर सहकारी साखर कारखाना झाला तर 23 वर्ष चिचगाई वस्तीला हा त्रास न कळत होता. चिचगाई वस्ती ही मान्य करत होती, ग्रामस्थ मान्य करत होती. पण जसा 2023 ला हा इथेनॉलचा प्लांट डिस्टिलरी प्लांट इथे आला, हा डिस्टिलरी प्लांट दाखवा जरा एकदा तुम्ही तिकडे झूम करून पूर्णपणे बघा कसा आहे, आणि इथून दाखवा का ह्या ठिकाणी त्या टायमाला 1 2 3 असे 3 ते 4 तळे झालेत. एका याच्यात नाव घ्यायला नको पण आता उगाच मजबुरीने घ्यावं लागते. आता एस्टीम वरचे पाणी जे हे शरीरासाठी अत्यंत घातक आहे, पण आता जाऊन ते तळे झालेले आहेत. हा एक प्रदूषणाचा एक मोठा म्हणजे खतरनाक आहे. आणि दुसरीकडे जर पाहायला गेलं तर इकडे पण बघा किती मशिनरी वाढलेल्या आहेत. कारखाना त्या तिकडे होता आणि इथून इकडे मशिनरी चिचगायच्या बांधावरती आहेत. मग याचा त्रास होणारच ना. मग कारखाना होता, आता जे म्हणतात इथून मागे झोपले होते का, कारण इथून मागे त्रासच नव्हता तेवढा. 23 वर्ष त्रासच नव्हता, साखर कारखाना होता. आता हे प्लांट आल्यामुळे त्रास वाढल्यामुळे लोकांचा उद्रेक वाढला गेला. तर याच्याकडे कारखान्याने गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे. आता दुसरा जर मुद्द्याचा विषय घ्यायला गेलं तर आपण तुम्हाला सांगणार आहोत, आपण जे म्हणलो होतो का पाणी आपण चेक करायला नेणार आहोत, तर पाणी चेक करायला नेलेलं आहे. हे बघा हा रिपोर्ट आहे. हा रिपोर्ट असा आलेला आहे का जर आपण जर पाहायला गेलं तर पीएच हा तो म्हणजे मीडियम दाखवलेला आहे, आणि दुसरा जर बघायला गेलं तर EC हा हाय दाखवलेला आहे, आणि TDS जो असतो तो पण हाय दाखवलेला आहे. आता TDS जर बघायला गेलं तर कंपल्सरी 500 असले तर काय नसते, पण हा TDS दाखवलेला आहे 720. 720 म्हणजे 220 जास्त आहे. मग आता आपण उद्या ते जर म्हणतात नाही चांगलं पाणी, मग आता याच्यापासून आरोग्याला धोका आहे की नाही हे आपण पुण्याला उद्या रिपोर्ट परत ते पाणी पण आहे आपल्याकडं, हा पण रिपोर्ट दाखवणार. आणि आरोग्यासाठी घातक आहे का नाही हे म्हणजे आरोग्यावर याचा काही परिणाम होईल का नाही होईल हे पण आपण महाराष्ट्र पोल्युशन मंडळ आहे तिथे आपण हे पाणी चेक करायला नेणार आहोत. तर बघूया काय रिपोर्ट येतोय. आपल्याला 10 दिवस तरी त्या रिपोर्टची वाट पाहायला लागेल. तर अजून दुसरे ग्रामस्थ आहेत, आपण जरा त्यांना पण विचारूया. आता जर तुम्हाला खरं सांगायचं जर गेलं तर तुम्हाला सांगतो, अगोदर एक दीपक करंडे ज्याला ते टेंडर दिलं होतं त्यांनी त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला. तर त्यांना इथले आम्ही ग्रामस्थ गेलो होतो. 15 जूनला त्यांनी पाणी सोडलं होतं नदीपात्रामध्ये. कधी? 15 जूनला. 15 जूनला सोडलं होतं. त्यावेळेस खाली तुम्हीच MD साहेबांना फोन लावला होता. त्यावेळेस कारखान्याचे सिक्युरिटी आले होते आणि पठाण साहेब पण आले होते. तर त्यांनी डायरी बिरी हातात घेऊन म्हणले आम्ही त्यांच्यावरती काय असेल ते का गुन्हा बिना करू का काय, तुम्ही त्यांच्यावर दंड मारू. तर ते 15 जूनला जर त्याला तुम्ही सांगितलं की तुम्ही पाणी सोडू नको, तर तू परत कसं काय पाणी सोडून सांगा बरं तुम्ही? नाही सोडायला कोण सोडीन का? नाही सोडायला पाहिजे. आणि मागच्या वर्षी टेंडर कोणाला होतं माहितीये का? सचिन निकम नावाच्या व्यक्तीला होतं. या वर्षी टेंडर हे दीपक करंडेला भेटले. मग हा डायरेक्ट धाडस नदी पात्रात कसं काय सोडून? त्याला काय माहिती इथूनच जर असा पाईप टाकल्यानंतर नदीत पाणी जातं म्हणून. ठीक आहे, जर सचिन निकमचं जर टेंडर असतं तर आपण मान्य केलं असतं, त्याला माहिती नदी पात्रात पाणी कच जातं. आणि दुसरं, आता मी 27 जुलैला व्हिडिओ काढला होता रात्रीचं पाणी सोडलेलं, तर त्यावेळेस नाही का हे होलिजन बल्ब नाही का हे सगळी पूर्ण म्हणजे यार्डाची लाईट पूर्ण बंद होती. पूर्ण बंद. का आता आम्ही सगळी पोर जेवण झाल्यानंतर तो चाला येतो, तर त्यावेळेस पूर्ण लाईटी बिटी बंद केले होते त्यांनी. मग त्यावेळेस पाणी सोडले, त्यावेळेस MD साहेब असतील, कोण चेअरमन साहेब असतील, त्यांचे ते तिजोरे साहेब असतील, मग त्यांनी लक्ष द्या नको. आणि त्यांचे कर्मचारी इथं रोज फिरतात बरं का, राऊंड मारतात सिक्युरिटी सगळे. सिक्युरिटी राऊंड मारतात. त्यांनाही पाणी दिसलं नाही का? त्यांना दिसाय पाहिजे. तिसरं, 3 ऑगस्टला तुम्ही ती बातमी केली. त्या बातमीमध्ये जेव्हा तुमची बातमी झाली त्यांच्यानंतर मग त्यांच्यावर तुम्ही गुन्हा दाखल केले, त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाले. तर मला त्यांना हे म्हणायचंय, आता तुम्ही 27 जुलैला आम्ही व्हिडिओ काढला आणि 28 जुलैला ते पाईपलाईन टाकीत का? तर चिचगाय ग्रामस्थांची दिशाभूल करायची का? आता आमच्या महिला मंडळ इकडं सोनमाळ खंडोबाचं देवस्थान आहे, जास्त महिला बरेच प्रमाणात जातात मंदिरात माहिती दर्शन. का? आमच्या आपल्या स्वामींचं तिथं पारायण वगैरे दर रविवारी जातात. दर रविवारी. तर दिशाभूल व्हावा म्हणून तर त्यांनी नाही का पाईपलाईन टाकून नदी पात्र सोडायचं पाणी केलं. आता दुसरं, कारखान्याचा टायमिंग काय असतो तुम्हाला माहिती आहे का? कारखान्याचा ऑफ सीजनला
सकाळचं 8:30 ते 5:30 कारखान्याचा टायमिंग असतो. तर मला हे म्हणायचं टेंडरचे काम कधी असतं, टेंडर आता दिवसा व्हायला पाहिजे ना, तर ठीक आहे बा तुम्ही त्याला रात्रीची परमिशन दिली मान्य, तर ते रात्रीचं परमिशन देण्यासाठी कारखान्याला नाही का कर्मचाऱ्यांच्या परमिशन घ्यायला लागत. एमडीचं परमिशन लागतं, रसायन विभाग असेल त्याचं परमिशन लागतं, आणि मग आतमध्ये जाण्यासाठी सिक्युरिटी तिथं सही केल्याशिवाय आतमध्ये ते एंट्री करू शकत नाही. बरोबर. कर्मचारी आता सिक्युरिटी गार्ड गाडवे साहेबांची परमिशन लागते, एमडी साहेबांची, डगे साहेबांची लागते, आणि तिजोरी साहेबांची, रसायन विभाग त्यांची पण परमिशन लागते आतमध्ये जाण्यासाठी. तर त्यांचं आता त्यांची परमिशन घेतली, हे आता जर बघायला गेलं तर 15-20 दिवस झाले कंटिन्यू पाणी सोडतात. त्यांना कॅमेरा दिसत नाही का? दिसतंय. दिसतंय ना. मग मी जर 27 जुलैला 3 ऑगस्टला मी तिथं व्हिडिओ काढायला गेलो पाणी सोडलं म्हणून, तर व्हिडिओ काढायला गेल्यानंतर त्यांची सिक्युरिटी 2 मिनिटात आमच्या घरी आली की तुम्ही वरती गेलते का हो पाणी बघायला. मी काय बघायला गेलते ते संदर्भात. कोण व्यक्ती गेलो होता असं बघा ना, आता आपण इथं बातमी करतोय, हा. तर कारखान्याचे असणारे कर्मचारी तिकडे फक्त दाखवा. त्यांना फक्त कशामुळे इकडे येता येत दाखवा नाही, जरा कारखान्याचे तर ही कर्मचारी कसे लाईव्ह बातमी चाललेली आहे समजा हे करून, त्याच्यामुळं त्यांना मस्त आपल्यापर्यंत यायचंय, काहीतरी सांगायचंय, बोलायचंय समजा, पण तितकंच धाडस कशामुळं, फक्त ही सोशल मीडिया आज इथं बोलतोय तर आपल्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत हा आवाज पोहोचू शकतोय. उद्या तिथं जरी कर्मचारी असतील, उद्या त्यांना देखील अडचण निर्माण होईल, म्हणून ते फक्त लांबून आपली एक प्रकारे मजा बघत होते. म्हणजे यांना अशा गोष्टी लगेच कळतात. पण तुम्हाला मग हे सगळं पाणी कुठून चाललंय, काय सगळं, आता आपण इथे येऊन उभं राहिलो 5-10 मिनिटात लगेच त्यांना कळतंय, लगेच इथे येऊन बाजूला उभं राहून पाहतात. आता पण सिक्युरिटी इथून राऊंड मारून गेलेत वर मग गेटला. आम्हाला तेच म्हणायचं ते आमच्या घरी आली आणि म्हणले पाणी सोड, तुम्ही बघायला गेलते का वर. आम्ही बोललो हा आम्ही गेलतो बघायला पाणी सोड. कोणतरी मी पण होतो त्या ठिकाणी, ते बोलले सागर कोणतरी शिंदे नावाचा व्यक्ती- गेलते व्यक्ती. सागर शिंदे नावाचा सिक्युरिटी खाली पाहण्यासाठी आला होता पाणी सोडलं, तर त्यांना माणसं गेलेली दिसतात आतमध्ये आणि पाणी सोडलेले गेलेले दिसत नाही का. म्हणजे त्या टायमाला पाणी सोडलेलंच होतं ना इथं. आता दुसरं त्यांनी ते दीपक करंडीवरती आता जे गुन्हा दाखल केला त्यांचा, तर त्यांचं काय म्हणजे ऑर्डर मधील म्हणजे जे टेंडर भरतात तर त्या टेंडरच्या काय अटी शर्ती असतात, तर त्या अटी शर्तीमध्ये त्यांचं काय म्हणणे की 16 नुसार नाही का दीपक करंडे यांनी स्वतःचा टँकर आणि जे मजुरीवरून काय असेल तळ्यातील गाळ भरून कारखान्यातील अधिकारी सांगतील त्या ठिकाणी नेऊन टाकणे अशी स्पष्ट म्हणजे सूचना अधिकारी सांगतील त्या ठिकाणी नेऊन टाकणे. सूचना देऊन टाकणे. तर मला का आता कारखान्याला एकच म्हणायचंय, हात जोडून विनंती की जे एमडी साहेबांनाच मी विनंती करतो की आम्हाला तुम्ही सीसीटीव्हीचे फुटेज दाखवा की तुमचा टँकर आतमध्ये होता का. म्हणजे ठेकेदाराचा टँकर. बस बस तुम्ही म्हणता ना 8 व शर्ती 16 नुसार टँकर म्हणा काय आम्ही म्हणत त्या ठिकाणी सोडणे, तर तुमचा तिथं आतमध्ये टँकर होता का. आणि दुसरं ज्यावेळेस आतमध्ये जातो का ऑफ सीझनला 5:30 नंतर, तर तुमची नाही का तिथं नोंदवहीवरती सिक्युरिटी लिहून घेतो, बरं तुमचं पंचिंग होतं आतमध्ये जायच्या टायमाला, बाहेर यायच्या टायमाला पंचिंग होतं आणि सगळं होतं. तर मग तुम्ही नाही का त्यांची पंचिंग दाखवा आतमध्ये टँकर कसा सोडला तुम्ही. आणि दुसरं इथं जे पाईपलाईन आता गाडला का 28 जुलैला, तर त्यावेळेस नाही का कारखान्याचा जीसीबी होता गाडायला. प्रायव्हेटला तर येऊ शकत नाही ना, जागा कारखान्याची म्हणलं कारखान्यालाच येणार. मला एक सांग का, आता जरी मी इथून जरी माती जरी उचलली ना, थांबा, तर काय म्हणता? आम्ही गुन्हा दाखल ऐका करू. ना, ज्या अटी शर्ती समजा ते टाकतात, बरोबर, कारखानाच देतो ना, ह्या अटी शर्तीनुसार बरोबर. तुम्हाला टेंडर दिलेलं आहे, बरोबर. मग त्या अटी शर्तीचं पालन समजा करून घेणं जबाबदारी कोणाची आहे? कारखाना प्रशासनाची. कारखान्यानेच. मग जर समजा ते काय तुमचा एरिया सोडून बाजूला टाकेत का, तुम्हाला एंट्री तिथूनच आहे का नाही आतमध्ये जायला त्या कॉन्ट्रॅक्टर. मेन गेटची. बरं तुम्ही तिथून आतमध्ये जाताय आणि तुम्ही काय त्याच्यात उल्लेख केलेला आहे की हा सगळा गाळ मायला हा टँकर द्वारे बाहेर काढून आम्ही ज्या ठिकाणी सांगू त्या त्या ठिकाणी ठिकाणी नेऊन टाक. हे काय हे सोडलं ना, मग हे खाली नाही, सोडलं. टँकर तर काय जाताना आहे का नाही. नाही मग समजा तो जर तसं सोडतोय, तुम्ही काय म्हणताय आम्ही अटी शर्ती अशा दिलेल्या आहेत, मग तुम्ही आज दाखवायला गेले की मग नाही पालन केलं म्हणून त्याच्यावरती गुन्हा दाखल केला. अरे पण त्या आतमध्ये जातो, बरोबर. बिगर टँकर घेऊन जातो आणि पाणी सोडतोय, मग तुम्ही जोपर्यंत ही प्रोसेस तुम्ही काय झोपा काढता का, हा. काय करता तुम्ही. हा मुद्दा आपण आहे. एक मुद्द्याचा विषय म्हणजे आहे. फक्त काय करायचं माहिती का यांचं, तुम्हाला सांगतो हे फक्त आहे ना, आता यांचं एवढंच आहे की ते दिलं कोणाच्या लुटून, कॉन्ट्रॅक्टरवर लुटलं एक चव्हाण किंवा एक कर्मचारी. कोण कर्मचारी आहे त्याच्यावरती लोटलं. मला नाव नाही घ्यायचं, ती सगळी माणसं आपलीच आहेत. कारण का हे जसे करायला सांगतात ते करायला भाग पाडतात त्यांना. एक मजबुरी. हा मग बरोबर आहे ना, त्यांची काय चुकी. अहो, तो परमडन आहे आणि पत्रकार साहेब, तो परमडन आहे व्यक्ती जो आहे का आतमध्ये, जो त्यांचा कर्मचारी तो परमडन तुम्ही सांगा एवढी धाडस करीन का, म्हणन का खाली सोडा, नाही करू शकत. कसा करीन अहो हो? त्यांना यांचे आदेशच असतात. एक साधा कोणीतरी कर्मचारी त्याच्या मनाने पाणी सोडतो का. नाही सोडू शकत. हे फक्त समाजात तिथं दाखवलं पोलीस स्टेशनला जाऊन की आमचा सुद्धा समाजाप्रती लोकांप्रती एक आदर आहे आणि आम्ही हे चुकीचं करून देणार नाही, म्हणून त्या कॉन्ट्रॅक्टरवरती यांनी गुन्हे दाखल केले. का तर बाजूबाजूला या तालुक्यामध्ये लोकांनी असं समजलं पाहिजे कारखाना सगळं व्यवस्थित काम आम्ही करतोय. ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळतो. पण अक्षरशः
त्यांचं जे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे, हे सगळं असा गोंधळ कारभार यांचा चालू आहे. यांना तसं लय वाटत असेल ना बरं का, की म्हणायला फक्त आम्ही समोर बसू, आम्ही किती वेळा तुमच्यापर्यंत आले, किती वेळा माझ्याकडे सगळ्या त्याच्या पोहोचेत आतापर्यंत दिलेल्या. मग वारंवार यांचं फक्त एकच आहे, एवढ्या वेळेत जाऊ द्या, परत होणार नाही. हे एवढ्या वेळेत जाऊ द्या असं किती वेळा घडले? 23-25 वर्ष झाली. नाही हे किती वेळा काढायचं? म्हणजे तुम्ही फक्त काय करताय, आलं यांना एक, मी मगाशीच म्हंटल तुम्हाला, यांना त्याचं काही गांभीर्य नाही. PhD झालेली यांची, येतील 2-4 तास भुगतील, निघून जातील. आपण याच्यातून कोट्याधीश व्हायचं, पैसे कमवायचे, जनता मेली तर मिल मरू द्या. म्हणजे यांना, म्हणजे मला स्पष्ट सांगायचंय का यांना लोकांचं घेणं देणं राहिलेलं नाही. आणि यांना जर तसं वाटत असेल पापाचा गाडा एक ना एक दिवस भरतो, यांना देव किती आहेच वर. किती वाटत असेल की समजा आम्ही हे करतो, शेवटी इथंच करायचंय आणि इथंच फेडायचंय. मला काय आता सगळ्या गोष्टी लय बोलता येतील, परंतु यांनी त्याच्यातूनच ओळखून जावा. आज यांनी म्हणलेत कितीतरी वेळा की इथून पुढे होणार नाही, तर आज मी त्यांना सांगतो इथून पुढे होणार नाही. हे तुमचा कुठेतरी तो शब्द आज थांबला पाहिजे आणि कुठेतरी लोकांना त्याच्यातून सुटका मिळाली पाहिजे, याच्याकडे गांभीर्याने बघितलंच पाहिजे. घेतलं पाहिजे. नाही तर अन्यथा तुम्हाला असं वाटत असेल की इथले कामाला आहेत, एक ना एक दिवस त्यांचे सुद्धा थोड्या दिवसात समजा ते रिटायर होतील कामातून. पण एक दिवस असा मी तुम्हाला म्हणलं ना पापाचा उद्रेक. गाडा भरेल, असा उद्रेक होईल का त्याची नोंद अख्ख्या महाराष्ट्रात राहील. महाराष्ट्रात घेतील. हा, तुमचा शेवटचा मुद्दा काय म्हणले तुम्ही आता? माझा एक शेवटचाच विषय, जर कारखाना लई जर लावून धरत असेल, फक्त उत्तर कोणी द्यावा माहिती का? कर्मचाऱ्यांनी कृपया देऊच नका. चेअरमन असतील, व्हाईस चेअरमन असतील, MD द्यावा. आणि जर तुम्ही त्यांनीच उत्तर द्यावं, बाकी आम्हाला कोणच्याकडूनच उत्तर नाही. काय झालं, कधी जर गेले ना ग्रामपंचायत सदस्य, त्यांना विचारा, ह्याच्या अंगावर ढकल, त्याच्या अंगावर ढकल. आणि दुसरं, लई जर तुम्ही जर लावून धरत असेल तर आत्ताच सांगतो साहेब, तुम्ही उगाच पेंट वॉटरचं पाणी तुम्ही कुठं सोडले आणि त्याची कुठं विल्हेवाट लावली, ह्याचं फक्त आम्हाला उत्तर द्या. आणि तुम्ही नदी पात्रात सोडलं होतं का नव्हतं हे आम्हाला त्याचं उत्तर द्या. आणि तुम्हीच उत्तर द्या साहेब. चेअरमन असतील, व्हाईस चेअरमन असतील, MD यांनीच उत्तर द्यावं, एवढंच. आणि जर आम्ही जास्त बोललो पत्रकार साहेब, तर ते काय म्हणतात माहिती का, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची विनाकारण बदनामी करू नका. त्याच्यामुळे आम्ही काही जास्त बोलत नाही, फक्त उत्तर मेन अधिकाऱ्याने जाऊ एवढंच बोलतो बस. हे प्रदूषण कुठेतरी थांबलं पाहिजे आणि कारखान्याने याच्याकडे गांभीर्याने लक्ष देणं म्हणजे खूप मोठं कालांतराने काही होऊ शकतं, उद्रेक होऊ शकतो. तेव्हा कारखाना प्रशासनाने लक्ष द्या. आता सर्व दर्शकांना एक सांगायचे आपल्याला का हा जो रिपोर्ट आपण पाणी आहे आपल्याकडे, हा रिपोर्ट आपण येतो त्याला लागतात 8 ते 10 दिवस. आपण 10 दिवस वाट पाहूया. पाहत राहा तोपर्यंत स्टार बुलेटिन टाइम्स. धन्यवाद.